सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 83 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विशाल मोरे मॅडम आणि कदम यांना घेऊन रुद्रच्या घरी भर दुपारी निघाला धाड टाकायला आणि त्यानं बेल वाजवली. तसा दरवाजा दामिनीनं उघडला आणि समोर वर्दीमध्ये असलेल्या विशालला बघून म्हणाली, दादा तू कशाला आलास इथं? तुला माहीत आहे ना, रुद्रला हे कळलं तर तो खूप चिडेल आणि प्रकरण चिघळेल. तू जा बरं इथून. त्याने बघायच्या आत. आता विशालने त्याची स्टिक दरवाजावर 2 वेळा टकटक वाजवली आणि म्हणाला, एक्सक्यूज मी मिस. कोण दादा आणि कोणाचा दादा? आता हे ऐकून तर दामिनी चकितच झाली आणि म्हणाली, तू दादाच आहेस ना, विशाल दादा? तिनं त्याच्या छातीवर असलेला त्याच्या नावाचा बिल्ला एकदा बघितला. नाव तर तेच होतं, विशाल अग्निहोत्री. आणि ती म्हणाली, दादा तू असं काय करतोस? आता तू मला ओळखत नाहीस का? आणि विशाल म्हणाला, मी कोणाचा दादा नाही, मी ऑन ड्युटी आहे आणि मी इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री इथे रुद्र देशमुखच्या घरी छापा टाकायला आलो आहे. दामिनी आणखीन शॉक झाली आणि म्हणाली, छापा आणि कशासाठी? आणि विशाल म्हणाला, आम्हाला अशी शंका आहे की त्यानं इथे खजिना लपवून ठेवलेला आहे. आता हे ऐकून मोरे मॅडम आणि कदम सुद्धा चकित झाले आणि मोरे मॅडम हळूच म्हणाल्या, कदम, अहो साहेबांनी मला इथेच ड्युटीला लावलं होतं 4 दिवस आणि इथे ना एक अत्यंत सुंदर मुलगी आहे. साहेबांची नातेवाईक. मग साहेब नातेवाईकांच्याच घरी धाड टाकायला का आले असतील? आणि आता कदमला समजलं आणि ते मोरे मॅडमना हळूच म्हणाले, मोरे मॅडम, आता कळलं का साहेब इथे का धाड टाकायला आले आहेत? तेही असे अचानक. आणि कसला खजिना इथे लपला आहे? मोरे मॅडम काहीच न समजून म्हणाल्या, कसला? कदम, अहो आता कुठे आलेत तसले खजाने, ते पूर्वीच्या काळी होते. आणि कदम म्हणाले, काय मोरे मॅडम, एवढं पण कळत नाही होय? अहो इथे सौंदर्याचा खजिना लपला आहे, सौंदर्याचा. आणि सगळं कळेलच तुम्हाला, गुपचूप बसा, असं म्हणून दोघेही चिडूचूप बसले. आणि दामिनी म्हणाले, दादा अरे तू काय बोलतोस, मला काही समजत नाही, कसला खजिना आहे इथं? आणि विशाल म्हणाला, रुद्र देशमुखवर आम्हाला संशय आहे की त्यानं नक्कीच इथे हत्यारं आणून ठेवली आहेत आणि संशयित गुन्हेगार म्हणून आम्हाला झडती घ्यायची आहे त्याच्या घराची. बाजूला व्हा. आणि दामिनी बाजूला झाली आणि विशाल म्हणाला, कदम, मोरे मॅडम, तुम्ही किचन आणि बाकीच्या बेडरूमची झडती घ्या, मी इकडच्या रूमची झडती घेतो आणि इकडे यायचं नाही कुणीसुद्धा. मिसेस रुद्र देशमुख, तुम्हीसुद्धा इकडे यायचं नाही, असा विशालनं दामिनीला दम दिला. आणि त्यानं दामिनीकडे बघितलं आणि डोळा मारला आणि दामिनी हसायला लागली आणि मनात म्हणाली, दादा पण ना ताईंना भेटण्यासाठी काय काय करेल काय माहीत. खरंच खूप प्रेम करतो दादा माझ्या ताईंवर, अगदी मनापासून. असं वाटतं की यांचं प्रेम हे आत्ताचं नाही तर जन्मोजन्मीचं आहे आणि हे दोघेही एकमेकांसाठीच बनलेले आहेत. मग आता दामिनी म्हणाली, मी सगळ्यांसाठी मस्त नाश्ता बनवते, तुम्ही घ्या झडती. आणि आता कशाची काय झडती? मोरे मॅडम आणि कदम बसले डायनिंग टेबलवर खात पीत आणि पाहुणचार घेत. आणि विशाल गेला पद्मिनीच्या रूममध्ये तर ती तशीच उदास बसली होती. समोर पुस्तक पकडलं होतं वाचण्यासाठी, पण तिचं अजिबात लक्ष नव्हतं त्या पुस्तकामध्ये. बहुतेक पुस्तकामध्ये सुद्धा प्रत्येक पानावर तिला हसणारा विशालच दिसत होता. आणि विशालनं गपकन तिला मिठी मारली तशी ती ओरडायला लागली आणि विशालने तिला भिंतीसोबतच दाबली आणि तिच्या तोंडावर हात ठेवला. आता तिने तसंच घाबरून भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि समोर काळा गॉगल घातलेला रुबाबदार वर्दीतला विशाल बघून पद्मिनी खूप हरकून गेली आणि तिला खूप आनंद झाला. तिनं त्याला मिठी मारली आणि म्हणाली, साहेब खरंच तुम्ही आलात आणि रुद्रनं तुम्हाला अडवलं नाही? मला तुम्हाला किती भेटण्याची इच्छा आहे, पण मी भेटू शकत नाही, मला माफ करा. विशाल म्हणाला, नको काही बोलू, मला सगळं माहीत आहे. आणि आता तू हे काय करत होतीस? ती म्हणाली, पुस्तक वाचत होते. विशाल म्हणाला, खरंच पुस्तक वाचत होतीस की पुस्तकात मी दिसत होतो?
आणि माझ्या आठवणीत इतकी रमून गेली होतीस की तुला पुस्तक उलटं आहे की सुलटं हेही कळत नव्हतं. आता ती लाजून हसायला लागली आणि तिचं डोकं प्रेमानं त्याच्याच डोक्यावर आपटलं आणि म्हणाली, शी असं झालं का? इतक्या वेळ माझ्या तर काहीच लक्षात नाही आलं. आणि विशाल म्हणाला, बरं ते जाऊ दे, पण मी इथे माहीत आहे का कसा आलो आहे? ती म्हणाली, कसा म्हणजे? विशाल म्हणाला, अगं झडती घ्यायला आलोय आणि धाड टाकायला. ती काहीशा बेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघत म्हणाली, धाड टाकायला? आणि ती का? आणि विशाल तिचे दोन्ही गाल त्याच्या हातात घेत म्हणाला, कारण रुद्रनं हा सुंदर खजिना लपवून ठेवला आहे माझ्यापासून आणि तोच मला शोधायचा आहे. आणि आता त्याला इथून उचलून सही सलामत माझ्या घरी न्यायचं आहे. आणि माझ्या हृदयाच्या लॉकरमध्ये बंद कुलपाच्या आड मला तो खजिना लपवून ठेवायचा आहे. आणि मी तो इतका जपून ठेवणार की त्याला पुन्हा कोणीही हात लावणार नाही, जिथून तो कोणालाच दिसणार नाही. म्हणून धाड टाकायला आलो आहे. आणि आता पद्मिनी आणखीन लाजली आणि म्हणाली, ईश, खजिना वगैरे काय हो साहेब, तुम्ही पण ना खूप रोमॅन्टिक बोलता. विशाल म्हणाला, फक्त रोमॅन्टिक बोलत नाही तर मला रोमॅन्स करता सुद्धा येतो. आणि आता मी माझी झडती घेऊ का पल्लवी? असं विशाल तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि ती सुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, साहेब आधी लग्न, मग काय घ्यायची ती झडती घ्या. आणि मग ती म्हणाली, माहीत आहे तुम्ही किती रोमॅन्टिक आहात, पण काय उपयोग नुसता रोमॅन्स करता येऊन? रुद्रशी बोलता आलं पाहिजे ना. आणि विशाल म्हणाला, पल्लवी मी बोललो आहे रुद्रशी, अगदी फेस टू फेस त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी त्याला सगळं सांगितलं आहे की आपलं लग्न होणार म्हणजे होणार, असं मी त्याला ठणकावून सांगितलेलं आहे. आणि लग्न करीन तर तुझ्याशी. पद्मिनी म्हणाली, खरंच साहेब तुम्ही रुद्रशी बोललाय? विशाल म्हणाला, हो, पण त्यानंही त्याच वेळी माझ्या तोंडावर खूप रागात मला नकार दिला आहे. पल्लवी खूप हट्टी आहे ग तो. हे अवघड जागेवरचं दुखणं खूप त्रास देते. आणि पद्मिनी हसून म्हणाली, मग साहेब आता काय करायचं? आपलं लग्न कसं होणार? विशाल म्हणाला, काय करायचं म्हणजे? लग्न करायचं. पद्मिनी म्हणाली, लग्न करायचं तेही रुद्रच्या परवानगीशिवाय लग्न करायचं? विशाल म्हणाला, हे बघ, त्याने परवानगी जर दिली तर त्याच्यासोबत लग्न करू, आणि त्याने परवानगी नाही दिली तर त्याच्याशिवाय लग्न करू, पण लग्न करू. आता कुठपर्यंत वाट पाहायची? आधीच खूप लेट झाला आहे. आपल्या दोघांची लग्नाची वय संपत आली आहेत. आणि कायद्याने तूही सज्ञान आहेस आणि मीही सज्ञान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईबाबांची परमिशन आहे दोन्हीकडूनही. मग प्रॉब्लेम कुठेच नाही. पण तुलाच रुद्रची संमती महत्त्वाची वाटते, म्हणून मी थांबलो आहे. कारण मला तुझं मन मोडायचं नाही पल्लवी. आणि तिनं पुन्हा त्याला मिठी मारली आणि म्हणाली, रुद्र म्हणाला आहे की तो पुन्हा एकदा विचार करेल त्याच्या या निर्णयाचा. साहेब तो नक्कीच काहीतरी निर्णय घेईल आणि विचार करेल. विशाल म्हणाला, त्यानं त्याचा निर्णय कधी घ्यायचा आहे तेव्हा घेऊ दे, पण आता मी आलोय ते फक्त तुझ्यासाठी. असं म्हणून दोघेही बेडवर बसले. इतक्यात दामिनी चहा घेऊन आली आणि म्हणाली, हा चहा मी कोणाला देऊ? इन्स्पेक्टर अग्निहोत्रींना की घरच्या जावयाला? विशाल म्हणाला, हे काय, जावयासाठी फक्त चहा? बिस्किट पण आणा. आणि आता दामिनी हसली आणि पद्मिनी सुद्धा हसली. आणि दामिनी म्हणाली, आणते बाबा आणते. आणि ती बिस्किट आणायला गेली. इतक्यात रुद्रच्या गाडीचा आवाज आला आणि ती घाबरून म्हणाली, दादा रुद्र आला बहुतेक, आता काय करायचं? आणि विशाल म्हणाला, येऊ दे, सरकारी काम चालू आहे, जास्त पॅनिक नको होऊ. आणि आता विशालने मोठ्याने कदमला म्हणाला, कदम, रुद्रला तिथेच अडकून ठेवायचं. कसं ते तुमचं तुम्ही बघा, पण त्याला आत येऊ देऊ नका. आणि आता कदम हसून म्हणाले, हो साहेब, तुम्ही काळजीच करू नका, तुमची झडती व्यवस्थित चालू द्या. तुमच्या ऑन ड्युटी सरकारी कामामध्ये चाललेली ही बिगर सरकारी झडती अजिबात कोणीच अडथळा येणार नाही. चालू द्या चालू द्या, असं म्हणून कदमांनी चहात बिस्किट बुडवलं. आणि आता हे ऐकून मोरे मॅडम खूप मोठ्याने हसल्या. आणि आता रुद्र आत आला. जरा जरा शंका घेतच तो आत घुसला, कारण बाहेरच पोलिसांची गाडी त्यानं पाहिली होती. म्हणजे नक्कीच अग्निहोत्री आला असणार.
म्हणून तो चिडूनच आत आला होता. आणि येतो तर कदम आणि मोरे मॅडम त्याला दिसल्या. आता रुद्र इकडे तिकडे बघत होता विशाल कुठे दिसतो का ते पाहायला, पण त्याला विशाल कुठेच दिसला नाही. आणि तो पद्मिनीच्या रूममध्ये निघाला, कारण नक्कीच विशाल तिथेच असणार याची खात्री होती रुद्रला. इतक्यात कदम त्याला अडवत म्हणाले, रुद्र देशमुख, इथे बसा, या खुर्चीत माझ्यासमोर, आणि इथून हलायचं नाही. आत साहेबांची धडती चाललेली आहे. शासकीय काम आहे. शासकीय कामात अजिबात अडथळा आणायचा नाही. रुद्र काहीच न कळून म्हणाला, काय झडती, आणि ती कशासाठी? कदम म्हणाले, आम्हाला तुमच्यावर संशय आहे की तुम्ही हत्यारं इथं लपवून ठेवली आहेत आणि त्याचीच झडती चालली आहे. आणि सरकारी कामात व्यत्यय आणायचा नाही, नाहीतर तुम्हाला जेल होईल. रुद्रला आता काहीच समजत नव्हतं की हा काय प्रकार आहे. तो म्हणाला, कसला संशय, कसली झडती? मी काय स्मगलर आहे की काय? हे बघा, मी काहीही केलं नाही जे तुम्ही माझ्या घरावर धार टाकायला आला आहात. कदम म्हणाले, ते साहेब तुम्हाला सांगतीलच, तोपर्यंत तुम्ही इथून हलू नका, कारण तुम्ही इथून हलला तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही अजिबात हलायचं नाही इथून, नाहीतर मला नाईलाजानं तुम्हाला हातकडे घालावे लागेल. आणि आता हे ऐकून रुद्र हादरला. त्याला आता विशालचा आणखीन जास्त राग आला होता आणि रुद्रलाही तिथं बसावं लागलं कदमच्या नजरेच्या पहाऱ्यामध्ये. आणि आता आतमध्ये विशाल आणि पद्मिनी खूप हसत होते आणि हसता हसता त्यानं त्याचा गाल तिच्या समोर केला आणि तिनं त्याच्यावर एक किस दिला आणि म्हणाली, हे इतकं सुद्धा मी देणार नव्हते तुम्हाला, पण आता तुम्ही रुद्रशी स्वतः होऊन बोललात ना, म्हणून मी खूप खुश आहे. आणि या गुलामाला मी खूप मोठं बक्षीस देणार आहे, असं म्हणून तिने त्याच्या तोंडात तोंड घातलं. तसं हा सरप्राईज लिप लॉक किस पाहून विशाल सरप्राईज झाला. त्याने डोळे मोठे केले आणि गालात हसायला लागला. आणि आतमध्ये नक्कीच विशाल आणि पद्मिनी प्रेम करत बसले असतील, म्हणून रुद्र अस्वस्थ झाला होता. त्याला तिथून उठताही येत नव्हतं, पण तो मोठ्याने म्हणाले, ताई तू बाहेर ये, त्याला काय घ्यायची ती झडती एकट्याला घेऊ दे. आणि रुद्रचा चिडलेला आवाज ऐकून पद्मिनी बाहेर जाण्याचा विचार करू लागली, पण आता विशाल तिला अजिबात सोडणार नव्हता. त्यानं तिचा खालचा ओठ त्याच्या ओठात पकडला होता आणि चोखत होता आणि आरामात तो आळीपाळीने दोन्ही ओठांचा समाचार घेत होता. आणि दुसरीकडून त्यानं तिच्या कमरेवर हात ठेवून दिले होते आणि खूपच पॅशनेटली ते दोघेही किस करत होते. आता पद्मिनीला कोणाच्याच हाका ऐकू येत नव्हत्या. तिनेही तिचे हात त्याच्या गळ्यात टाकले आणि दोघांनीही एकमेकांच्या संमतीने कमरेपासून शरीराचा वरचा भाग एकमेकांना चिटकवला आणि जोरात पुश केलं एकमेकांना. आणि आता दोघांच्याही शरीरात प्रणयाच्या अग्नी भडकू लागल्या. आता विशालचे हात मुक्तपणे तिच्या शरीरावर फिरत होते. आणि ती फार उत्तेजित व्हायला लागली होती आणि ती तशीच न राहून बेडवर झोपली. आणि विशालही तिच्या जवळ आला. दोघांनाही त्यांच्या त्या नाजूक प्रणय भावना कंट्रोल होत नव्हत्या. खूप कंट्रोल केला होता त्या दोघांनी आत्तापर्यंत. आता कुठलीच अडचण नव्हती. सगळ्यांना माहीत झालं होतं त्यांच्या या प्रेमाबद्दल. फक्त लग्नाचा शिक्कामोर्तब व्हायचं तेवढं राहिलं होतं. आणि आज नेहमीपेक्षा थोडी जास्तच पुढची स्टेप दोघांनी घेतली होती. दोघांनी म्हणण्यापेक्षा पद्मिनीनेच पुढाकार घेतला होता. आता विशालने तिच्या बेंबीवरची साडी बाजूला केली आणि तिथे हळूच किस केला आणि अस्वस्थ होऊन पद्मिनी पालथी झोपली. आणि विशालने तिच्या उघड्या पाठीवर किस करायला सुरुवात केली. आणि आता तो तिच्या पाठीवर, कमरेवर, मानेवर, छातीच्या खोल गळ्यावर सगळीकडे किस करत होता. आणि ती फार फार उत्तेजित होत चालली होती. आणि आता नकळतच विशालने कमरेच्या खालचा भाग तिला चिटकवला आणि तिनं तिचं तोंड ओंजळीत लापवलं. आणि इतका वेळ किस करूनही ओले झालेले तिचे रसरशीत ओठ कोरडे पडले. आता खूप खूप ओढ लागली होती दोघांनाही एकमेकांची, पण ही ती वेळ नव्हती. त्यांना कंट्रोल करावा लागणारच होता.
आणि आता खूप वेळ झाला तरी अग्निहोत्री साहेबांची ही रोमॅन्टिक झडती संपतच नव्हती. आणि रुद्र वैतागला आणि त्यानं चिडून पाण्याचा ग्लास घेतला आणि जोरात जमिनीवर आपटला. खळखट्याक असा जोराचा आवाज आला. तसं विशाल आणि पद्मिनी भानावर आले आणि विशाल कपडे व्यवस्थित करून बाहेर आला आणि त्याला पाहून रुद्रला खूप राग आला. आणि रुद्र खूप रागात म्हणाला, अग्निहोत्री साहेब, तुमच्याकडे माझ्या घरावर धाड टाकण्याची कोर्टाची परमिशन आहे का? हे तुम्ही कोणाच्या आदेशावरून केलं? आणि विशाल हसून म्हणाला, मी तुला म्हणालो होतो ना की तू माझ्यासमोर बच्चा आहेस. खरंच बच्चा आहेस. मी कुठलंही काम विदाऊट परमिशन करत नाही. हे घे कोर्टाची परमिशन, असं म्हणून विशालने एक बंद पाकिट रुद्रसमोर दिलं. आता रुद्रला त्यातलं काय कळतंय म्हणून त्यानं ते दामिनीला दिलं आणि म्हणाला, नीट वाच. आणि दामिनीनं ते पाकिट खोललं आणि ते पत्र वाचलं आणि तिचे डोळे मोठे झाले आणि ती थोडीशी गालात हसली आणि म्हणाली, रुद्र आहे, ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि आजच्या तारखेची आहे. रुद्र म्हणाला, मग झाली ना तुझी झडती घेऊन? काही सापडलं का तुला? आता विशाल म्हणाला, आम्हाला काहीच नाही सापडलं, आम्ही निघतो. मग रुद्र म्हणाला, निघ आणि पुन्हा येऊ नकोस. आणि विशाल कदमला म्हणाला, कदम, आपल्या घरची टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी आहे बरं का. बिनधास्त 7-8 दिवस फिरून यायचं घरच्यांना घेऊन. आणि मोरे मॅडम, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता मोरे मॅडम काहीतरी आठवत म्हणाल्या, सर, तुम्ही मला इथेच या घरची ड्युटी लावली होती ना, त्या एका मुलीच्या सिक्युरिटीसाठी? विशाल म्हणाला, अगदी बरोबर, खूपच हुशार आहात मोरे मॅडम, सगळं लक्षात ठेवलंय तुम्ही. पण हे ऐकून रुद्र जरा चकित झाला. अग्निहोत्रीनं ताईच्या सेफ्टीसाठी पोलीस ठेवले होते हे ऐकून त्याला कुठंतरी थोडं बरं वाटलं. पण थोडंच हां. आणि कदम म्हणाले, साहेब, आम्ही जाऊ ट्रिपसाठी, पण तुम्ही सुट्टी दिली तर? विशाल म्हणाला, नक्की देणार. आणि काय रे रुद्र, हनीमून पॅकेज आहेत का तुझ्याकडे? नसतील तर सुरू कर, कारण मला गरज पडणार आहे लवकरच. आणि आमचं ठरलंय हनीमूनला कुठे जायचं. आता रुद्र त्याच्यावर चिडून म्हणाला, ड्युटीवर आहेस ना, कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर अग्निहोत्री, आणि असल्या पर्सनल बाता मारताना तुला काहीच नाही वाटत? आता विशाल त्याच्याजवळ गेला आणि त्यानं त्याची कॉलर व्यवस्थित करत त्याला सांगितलं, खूप केली ड्युटी प्रामाणिकपणे आणि करत राहीन, पण आता दुसरी ड्युटीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. असं म्हणून त्यानं पद्मिनीच्या रूमकडे पाहिलं आणि म्हणाला, आता दोन्ही ड्युटी मला सांभाळाव्याच लागतील ना. आणि तेच करत होतो, येतो चला, असं म्हणून सगळे निघून गेले. आणि रुद्र म्हणाला, दामिनी, खरंच ती कोर्टाची ऑर्डर आहे का गं? आणि आता दामिनी खूप हसायला लागली. रुद्र म्हणाला, का हसतेस मूर्खासारखी? आणि तिने त्याला कागद दाखवला आणि तो कागद पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर थोडा राग, थोडं हसू होतं, कारण त्या अख्ख्या पानभर लिहिलं होतं, आय लव्ह यू पल्लवी, आय लव्ह यू पल्लवी. आणि दामिनी आता खूप हसत होती आणि हसत हसतच तो कागद घेऊन पद्मिनीकडे गेली. आणि रुद्रही हसूनच वरच्या रूममध्ये निघून गेला आणि दामिनीनं ते सगळं पद्मिनीला दाखवलं. आणि आज पद्मिनी रोजच्यापेक्षा जरा जास्तच लाजायला लागली होती आणि आता ती मनातच म्हणत होती, बहुतेक आता रुद्रच्या परवानगीशिवायच लग्न करावं लागेल मला, कारण आता मी नाही राहू शकत साहेबांशिवाय. कारण आत्ता ही रोमॅन्टिक झाडाझडती घेऊन तिच्यावर त्यानं अर्धवट धाड टाकून विशाल साहेब पद्मिनीच्या शरीरात आग लावून गेले होते. आणि ती आग आता त्यांच्या मिलनाशिवाय थांबणार नव्हती. आणि इकडे रुद्रसुद्धा म्हणाला, बहुतेक आता अग्निहोत्रीची अग्निपरीक्षा घ्यावीच लागेल, ती सुद्धा वर परीक्षा घेऊनच. आता रुद्र घेणार विशालची वर परीक्षा, कशी ती बघूयात पुढे. थँक्यू.